नमस्कार. भायर पावसाचो हुंवार सुरू आसा. सगळीकडेन व्हडा प्रमाणात पावस पडटा. जून म्हयन्यान पावसान उशीर केलो. उशीर काय जायना, पूण पावस आयलो आणि आयलो तो अशा तरेन आयलो की जून म्हयन्यान जो पावस कमी पडलेलो तो भरून काडपाची स्पर्धा सध्या पावसाची सुरू आसा. फक्त गोंयांतच न्ही, ते गोंयांतल्यान हो मनसून आता महाराष्ट्रातूय पावला. महाराष्ट्रातूय व्हडा प्रमाणात पावसान हजेरी लायिल्ली आसा. कांय दिसां पयलीं जे आषाढी एकादशीच्या निमतान विठ्ठल भक्त जे पंढरपुराच्या दिशान वयताले त्या विठ्ठल भक्तांक पावसान तृप्तता दिली. विठ्ठल भक्त आषाढी एकादशीच्या निमतान तृप्त झाले. आतांच आषाढी एकादशी सोंपली थंय आसा. थंय एक वेगळोच राजकीय हुंवार महाराष्ट्रान उप्रासला. आयज एक व्हडलो राजकीय भूकंप महाराष्ट्रान जाला. हो भूकंप म्हटल्यार कितें तर ह्या पयलीं शिवसेनेन फूट पाडून एकनाथ शिंदे गट वेगळो जालो आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचो मुख्यमंत्री जालो. आयज ह्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाला महाराष्ट्रान भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे सरकार आसा. ह्या वेळार आता एक नवो भूकंप जाला. तो भूकंप म्हटल्यार महाराष्ट्रातलो दुसरो एक नामनेचो राजकीय पक्ष म्हटल्यार एनसीपी. ह्या एनसीपी पक्षान आयज उबी फूट पडल्या. एनसीपी पक्षातलो दादा म्हटल्यार अजित पवार हांणी आपली आयज खऱ्या अर्थान दादागिरी दाखोवन दिली आणि अजित पवाराच्या नेतृत्वाखाला 53 आमदारांपैकी सुमार 40 आमदारांचो एक गट वेगळो जाला आणि ह्या गटान एकनाथ शिंदे सरकाराक आपलो तेको दिला. तेकोच दिला अशें न्ही तर आयज प्रत्यक्ष अजित पवार हांणी उपमुख्यमंत्री पदाची सोपूत सुद्धा घेतली आणि हेर 9 एनसीपीच्या आमदारांनी आयज मंत्रीपदाची सोपूत घेतली. एक व्हडली राजकीय घडामोड महाराष्ट्रान घडोवन आयला. महाराष्ट्राचे राजकारण काय तेंपा पासून जे कितें चल्लां तें सगळ्यांकूच खबर आसा. सुप्रीम कोर्टान लेगीत ह्या राजकारणाचेर आपलो निकाल दिलो. पूण हो निकाल दिवनूय आयज महाराष्ट्राचें राजकारण काय थांबोंक ना. एकनाथ शिंदे सरकाराक फाटल्या सप्तकांत 1 वर्स पुराय जालें आणि हे 1 वर्स पुराय जाता थंय आसा हे नवे राजकीय घडामोडी महाराष्ट्रात सुरू जाल्या. शरद पवारांच्या एनसीपी पक्षाक फूट पडप, एनसीपी पक्षान अशा पद्दतीन उबी फूट पडप. 53 एमएलए पैकी 40 आमदार अजित पवारा वांगडा आयज ह्या नव्या राजकीय घडामोडींत सहभागी झाल्या. ही व्हडली घडामोड आयज महाराष्ट्रात जाल्या. गतिमान अशा पद्दतीन ह्या राजकारणान आयज राजभवनाचेर अजित पवार हांणी उपमुख्यमंत्री पदाची आणि हेर 9 आमदारांनी मंत्रीपदाची सोपूतय घेतली. हालींच एक बातमी आयिल्ली कालूच की फुडल्या शुक्रारा मंत्रिमंडळाचो विस्तार जातलो म्हणून. म्हाका दिसता हो मंत्रिमंडळ विस्तार आयजूच घडोवन येयला. आयज राष्ट्रवादीच्या 9 आमदारांचो आस्पाव ह्या मंत्रिमंडळान जाल्लो आसा. ह्या सगळ्या घडामोडी कडेन आमी तुमकां व्हरतात. आमचे प्रुडंट मिडिया नेटवर्कचे मुंबय प्रतिनिधी सागर चव्हाण मुंबईन आसात आणि सागर चव्हाण सकाळ पासून ह्या राजकीय घडामोडीचो अंदाज घेत आसात. कितें नेमकें घडलें, कशा पद्दतीन हे राजकारण घडलें. फाटल्याय फावटी अशाच पद्दतीन अकस्मात राजकारण घडलेलें, ह्याय फावटी तशेंच घडलें. हे अकस्मात राजकारण इतल्या थराक गेलें की सोपूतविधी सुवाळो सुद्धा जालो. आतांच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हांणी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि खूब महत्वाची माहिती, खूब महत्वाच्या घडामोडीचेर ते उलयल्यात. नेमके ते कितें उलयल्या हे आमी सागर चव्हाणा कडल्यान जाणून घेवया. आणि दुसरी गजाल म्हटल्यार ह्या राजकारणाचो आता महाराष्ट्राचेर नेमको कितें परिणाम जातलो. ही जी नवी सर्कस आता जी सुरू जाल्या त्या सर्कशींतल्यान लोकसभे निवडणुकीचेर कितें परिणाम जातलो आणि ही सर्कस आता कितपत टिकतली. एकनाथ शिंदे सरकाराक किंवा एकनाथ शिंदे हांच्या शिवसेनेक ह्या आयच्या घडामोडी उपरांत धोको निर्माण जाला काय कितें, ह्या सगळ्या गजालींचेर आमी सागर चव्हाणा कडेन उलयतले. नमस्कार. नमस्कार सागर, आवाज येतोय? सागर चव्हाण मुंबईत मंत्रालया समोरच उभे आहेत. आज सकाळपासून ते राजकीय घडामोडींचा आढावा घेत आहेत. आत्ताच शरद पवार यांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि अजित पवार यांनी जो काय एक धक्का दिलेला आहे एनसीपीला, त्या अनुषंगाने एनसीपी मध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. शरद पवार यांचे एकनिष्ठ समजले जाणारे आमदार
हे अजित पवारांसोबत गेलेले आहेत. त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे? म्हणजे हे सगळं शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच घडतंय, की खऱ्या अर्थाने शरद पवारांचा हा विश्वासघात होतोय? या सगळ्या गोष्टीवरून मोठी खळबळ, मोठी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने नेमकी काय परिस्थिती आहे हे कळू शकलेली नाही. आताच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढच्या 2-3 दिवसात आपण या सगळ्या घडामोडीबद्दल स्पष्टता करणार असं त्यांनी सूचित केलेलं आहे. त्यांनी अनेक बंडखोर आमदारांशी संवाद साधलेला आहे आणि या बंडखोर आमदारांनी त्यांना सांगितलेलं आहे, की आमची भूमिका बदललेली नाही. आम्ही आमच्या मूळ भूमिकेशी ठाम आहोत. कुणीतरी आम्हाला त्या पाठिंब्याच्या पत्रावरती सही करण्यास भाग पाडलेलं आहे. आता हे जर खरंच असेल तर पुढच्या 2-3 दिवसात नवा भूकंप, नव्या घडामोडी घडू शकतात. त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. आम्ही सागर चव्हाणकडून जाणून घेणार आहोत, की हे नेमकं काय घडतंय. सागर, माझा आवाज येतोय? सागर, नमस्कार. हॅलो. हा किशोरजी, नमस्कार नमस्कार सागर. तर प्रुडंट मीडिया नेटवर्कचे आमचे मुंबई प्रतिनिधी सागर चव्हाण मुंबईत मंत्रालयाच्या समोर हजर आहेत. या सगळ्या घडामोडी त्यांनी सकाळपासून पाहिलेल्या आहेत. सागर, नेमकं आज काय घडलं? कशा पद्धतीनं अकस्मात एनसीपी मध्ये ही फूट पडली आणि कशा पद्धतीनं शपथविधी सोहळाही पार पडला आणि आत्ताच शरद पवारांची पत्रकार परिषद झाली, तिथे त्यांनी काही महत्वाची विधानं केलेली आहेत. काय नेमकं हे वर्णन या सगळ्या घडामोडीचं सकाळपासून कसं घडलं याचं वर्णन आमच्या गोयकार प्रेक्षकांना हवं आहे. नक्कीच किशोरजी, खरं तर आज महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप झालेला आहे आणि खरं तर पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या या राजकारणातील हा आज झालेला हा राजकीय भूकंप हा दुपारचा होता. मात्र यापूर्वी जो राजकीय भूकंप झाला होता तो अगदी पहाटेचा शपथविधी संपूर्ण देशाने पाहिला होता, संपूर्ण महाराष्ट्र राज्याने पाहिला होता, अगदी गोव्याने देखील तो पाहिलेला होता. तो अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी झालेला होता. आजच्या शपथविधीमध्ये आणि यापूर्वी झालेल्या शपथविधीमध्ये हाच फरक आहे. यापूर्वी अजित पवार यांच्यासोबत झालेला शपथविधी हा पहाटेचा शपथविधी होता आणि आज झालेला शपथविधी आहे हा दुपारचा शपथविधी आहे. खरं तर हे पुन्हा जर पाहिलं असेल तर यापूर्वीच म्हणजे अगदी वर्षभरापूर्वी असाच एक राजकीय भूकंप झाला होता. तो शिवसेनेमध्ये झालेला होता. उभी शिवसेनेमध्ये फूट पडलेले होते आणि एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन हे भाजप सोबत गेलेले होते आणि खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने याच एकूणच राजकीय भूकंपाला 1 वर्ष नुकतंच पूर्ण झालं आणि खऱ्या अर्थानं इथे काही 2 दिवसांपूर्वी आता पुढील विस्तार होणार अशी घोषणा देखील राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली होती आणि त्याच दरम्यान आज जो शपथविधी झाला दुपारचा, तर त्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादीला फार मोठा धक्का मिळालेला आहे. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातील किंवा म्हणा देशातील एक राजकीय चाणक्य म्हणून ज्यांची ओळख आहे ते शरद पवार यांच्या या पक्षाला हा फार मोठा एक धक्का मिळालेला आहे. खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तब्बल 40 आमदार हे बाहेर पडलेले आणि ते भाजप सोबत गेलेले आहे. मी खरं तर आता मंत्रालयाच्या समोर आहे. आज खरं तर रविवार आहे त्यामुळे अगदी मंत्रालय अगदी सामसूम आहे तेथील परिसर. मात्र उद्या याच ठिकाणी फार मोठी इथे एक राजकीय वातावरण दिसणार आहे. कारण आज राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या तब्बल 9 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या राजकीय फोडाफोडीमध्ये त्यांनी नेतृत्व केले ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्यांची जसे तुम्ही सुरुवातीला ओळख करून दिले दादा, आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आज ती दादागिरी दाखवलेली आहे आणि तब्बल 40 आमदार आपल्यासोबत घेऊन ते भाजप सोबत गेलेले आहेत आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची देखील शपथ घेतलेली आहे. खरं तर अजित पवार यांच्याबद्दल सांगायचं असेल तर एकूणच या सत्ता पालटल्यानंतर त्यांनी पहाटेच्या वेळी शपथविधी घेतलेली होती. त्यानंतर पुन्हा सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडे सत्ता गेल्यानंतर तिथे त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाची शपथ घेतली जेव्हा सत्ता पालट झाली त्यावेळी, आणि महाविकास आघाडीकडे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे तब्बल वर्षभरामध्ये त्यांनी या एकूणच सत्ता पालटामध्ये 2 वेळा मुख्यमंत्री पदाची उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतलेली आहे. आणि जेव्हा सत्ता पालट झाले, शिंदे जेव्हा राष्ट्रवादी सोबत गेले त्यावेळी त्यांनी जर पाहिलं असेल तर ते विरोधी पक्ष नेते झाले. त्यामुळे एकूणच जर महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये
एकूणच या सत्ताधाऱ्यांच्या या राजकीय घडामोडीमध्ये तब्बल 2 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे राष्ट्रवादीचे अर्थात अजित पवार हे पहिले असे नेते ठरलेले आहे. असा एक ऐतिहासिक विक्रम देखील त्यांनी केलेला आहे. आणि जर पाहिलं असेल तर एकूणच आजचं हे वातावरण जर पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व असणारे शरद पवार यांच्यासाठी फारच ते धक्कादायक होते. आत्ताच नुकतीच त्यांची पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी या संदर्भात भाष्य करताना अगदी अगदी उघडपणे त्यांनी सांगितलेले आहे की या संदर्भात आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती. खरं तर शुक्रवारी अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला होता. मात्र ते देखील आपल्याला माहिती नाही अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेले आहे संपूर्ण मीडिया समोर. खरं तर एकूणच पत्रकार परिषदेमध्ये सांगत असताना त्यांनी दुसरं महत्वाचं विधान केलं ते म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, कारण पक्षाची जबाबदारी या दोघा नेत्यांकडे त्यांनी सोपवलेली होती. मात्र आजच्या एकूणच ह्या 40 आमदारांमध्ये प्रफुल्ल पटेल म्हणा किंवा सुनील तटकरे हे देखील त्यांनी भाजप सोबत ते गेलेले आहेत. त्यामुळे तो एक देखील त्यांना फार मोठा धक्का हा शरद पवारांना बसलेला आहे. आणि एकूणच जर पाहिलं असेल तर या एकूणच राजकीय घडामोडीनंतर आणि या भूकंपानंतर त्यांनी एक महत्वाचं देखील विधान केलेलं आहे की उद्या ते कराड येथे सातारा कराड येथे जाणार आहेत. कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे ते तिथे जाऊन दर्शन घेऊन ते महाराष्ट्र दौरा किंवा देशभरातील दौरा करणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. अगदी मात्र बरोबर एकंदरीत सागर, ही मी जर थोडा तुला परिस्थिती इंटरप्ट करतो. जसं तू आता सांगितलं की शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे काय सांगितलं म्हणजे आपल्याला या सगळ्या घडामोडीबद्दल काहीच कल्पना नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी काही आमदाराशी संवाद साधलेला आहे आणि त्या आमदारांनी त्यांना सांगितलंय की आमच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही, आम्ही आमच्या मूळ भूमिकेशी ठाम आहोत, फक्त त्यांनी पुढच्या 2-3 दिवसात याबाबत स्पष्टीकरण आपण देऊ असं त्यांनी सांगितलंय. दुसरी एक महत्वाची गोष्ट सागर, शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत ज्या गोष्टीचा उल्लेख केला ती गोष्ट आमच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. कारण गेल्याच काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठं विधान केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अखंड भ्रष्टाचारात बुडालेला पक्ष आहे आणि या भ्रष्टाचारात त्यांनी विशेष करून उल्लेख केला होता तो इरिगेशन म्हणजे पाटबंधारे घोटाळ्याचा. आणि आपल्याला माहीतच आहे की हा इरिगेशन घोटाळा जो आहे त्याचं मुख्य अंगुली निर्देश हे अजित पवारांवरती आहे. ही गोष्ट 2-3 दिवसापूर्वी घडली असताना आज अजित पवारांसह पूर्ण ज्या लोकांवरती या भ्रष्टाचाराचे आरोप होते त्या सगळ्या लोकांना भाजपनं सामावून घेतलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विधान केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसवरती भ्रष्टाचाराचं, ते त्यांनी स्वतःहून त्या भ्रष्टाचारी लोकांना मुक्त केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी विशेष आभार पंतप्रधानांचे मानलेले आहेत. अशा पद्धतीने एक मोठा राजकीय टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टोलवला आहे. पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचार मुक्त करण्याचं जे काम आहे ते स्वतः भाजपनं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या या घडामोडीनंतर केल्याचं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. नेमकं या विधानावरती या त्यांच्या भाष्यावरती तू काय म्हणणार? खरं आहे. एकंदरीत जर पाहिलं असेल तर हा एक मोठा राजकीय गौप्यस्फोट माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता 2 दिवसापूर्वी. आणि त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला होता की संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस हा भ्रष्टाचाराने माखलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आज जो शपथविधी झाला, एकंदरीत आज जो राजकीय भूकंप झाला, तर नक्की ते कनेक्शन त्याला जोडत आहे. कारण जर तुम्ही पाहिलं असेल जे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे 40 आमदार जे बाहेर पडले आणि आज जे भाजप सोबत गेले त्यातील आज 9 मंत्र्यांनी शपथविधी घेतलेला आहे. तर त्या 9 मंत्र्यांमध्ये अतिशय जर महत्वाचं जो तुम्ही उल्लेख केलेला आहे की सिंचन घोटाळा, जो 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा या महाराष्ट्रामध्ये झालेला होता आणि त्याचं बोट हे डायरेक्ट थेट हे अजित पवार यांच्याकडे दाखवलं जात होतं. मात्र आज त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल तर जे 9 मंत्र्यांनी जे शपथविधी घेतले त्यामध्ये प्रामुख्याने नाव असेल तर ते हसन मुश्रीफ यांचं. तुम्ही पाहिलं असेल देखील संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण देशाने देखील पाहिलं होतं की काही दिवसांपूर्वी अगदी केंद्रीय यंत्रणेमार्फत म्हणजे ईडी मार्फत मुश्रीफ यांचं जर पाहिलं असेल तर त्यांची चौकशी देखील लागलेली होती आणि वारंवार त्यांना ईडीच्या नोटिसा होत्या. आणि त्यावर पाहिलं असेल तर एकंदरीत त्यांच्या
भाजपकडे देखील ह्या सहकारामधील अनेक घोटाळ्यांचं बोट हे डायरेक्टली त्यांच्याकडे दाखवलं जात होतं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं जेलची हवा खाऊन आलेले होते आणि जेव्हा भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती त्या काळामध्ये ज्यांना जेलमध्ये राहावं लागलं होतं ते म्हणजे छगन भुजबळ. तर यांनी देखील आजची शपथ आज देखील त्यांनी घेतलेली आहे, शपथविधी घेतलेला आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे जे प्रमुख नेते होते, एक म्हणजे छगन भुजबळ म्हणा, आणि एकंदरीत जर हे पाहिलं असेल तर हे सर्व जे 2 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे वक्तव्य केलं होतं, जो काय गौप्यस्फोट केला होता, थेट कनेक्शन त्याला जोडलं जात आहे. पाहिलं असेल तर फार मोठा एक सिंचन घोटाळा महाराष्ट्रामध्ये झालेला होता आणि आज आणि त्याचं थेट बोर्ड हे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या मोठमोठ्या नेत्यांकडे दाखवलं जात होतं. आणि आज जर पाहिलं असेल तर याच मंत्र्यांनी आज इथे शपथविधी घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही जो गौप्यस्फोट येथे समोर मांडताय तर त्याच्याशी हे कनेक्शन जुळत आहे आणि नक्कीच त्याच मंत्र्यांनी आज त्याच आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. येस सागर, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडे ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांना भाजपकडे घेण्याचा जो सपाटा सुरू आहे, गोवा त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. आणि ह्या वेगवेगळ्या घडामोडीमुळे म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारांना ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप स्वतः भाजपनं केले होते त्या आमदारांना भाजपमध्ये आणून पवित्र करण्याचा जो सपाटा भाजपमध्ये सुरू आहे, त्यामुळे भाजपने एक वेगळं वॉशिंग मशीन तयार केलेलं आहे. ज्या वॉशिंग मशीनमध्ये आल्यानंतर कुठलाही आणि कितीही मोठा भ्रष्टाचार जरी असला तर तो भ्रष्टाचार धुवून निघतो, अशा पद्धतीची टीका ही विरोधकांकडून सुरू आहे. सागर, तुझं मी पुन्हा एकदा मी तुझ्याकडे येईन. आपल्या गोव्यात या सगळ्या महाराष्ट्रातल्या घडामोडीचा नेमका परिणाम काय होतोय किंवा काय होणार आहे हे पाहणंही तेवढंच उत्सुकतेचं ठरणार आहे. गोव्यातल्या NCPचे जे नेते आहेत जुझे फिलिप, त्यांचं नेमकं या सगळ्या घडामोडीवरती काय म्हणणं आहे, ते कुणाच्या बाजूने आहेत, ते शरद पवारांच्या बाजूने आहेत की अजितदादा पवारांच्या बाजूने आहेत, ते समजणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आमचे सहाय्यक संपादक लौकिक शिलकर यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधलेला आहे. ते नेमके काय म्हणालेत ते आपण पाहूयात. तुझे बाब आता महाराष्ट्रात डेव्हलपमेंट झालं पहिलं एनसीपी फुटून सरकारान येयली. एनसीपी फुटून सरकारान दिली. म्हाका तुमचे वर्जन जाय. गोवा एनसीपी जी आहा ती कोणाची एनसीपी आता? ना, गोवा एनसीपी आहा ती कोणाची एनसीपी आहा हे जर अजून कितें आहा, शरद पवार आउट ऑफ द टाउन आहा, तो ना बॉम्बे. सो तो थोड्या वक्तांनी पावतलो महाराष्ट्रा आणि म्हाका दिसता इमिजिएटली प्रेस कॉन्फरन्सूय घेतलो. आता हे चोरी हे भाशेन हे एपिसोड हो जाला म्हणजे ह्या दुसऱ्या पार्टीन गेल्या आणि आयज ते मंत्रीपद तेणी घेयला. आयज चोया डिसिजन कितें जाता ते शरद पवाराचे. आणि अकॉर्डिंग टू शरद पवाराचे डिसिजन जाले की बसका शरद पवारान जेन्ना घेतली आणि हे जेर कितें तर एक न्याय येयलो तेजेर आमी मुखार वचपाचे अशें आहा. पण आमच्या मतीन हे ना लायक सपोज बीजेपीक गेले हे म्हणटकच आमी आसान बीजेपी धांवचे नो. हे भाशेन जायते फावटी आमकां एक ऑपॉर्च्युनिटी आमकां हे भाशेन हे घडलां. पूण आमी स्टँड बाय आमच्या जे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचो जो फाउंडर जे कोण आहा तेच बरोबर आमी रावन मुखार गेल्या. सो आता बी शरद पवारा बरोबर तुम्ही असतले? होय, आता चोवया कितें डिसिजन जाता आणि कशें जाता तेजेर आमी पावल मारतले मुखार. की एनसीपी कितें आयज पासून इतली वर्सां जाली एक नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एनसीपी म्हणून आमी मुखार दवरल्या आणि आयज पासून आयज पासून देखून लोक देखून एक एप्रिशिएट करता की जुझा फिलिप डिसोजा इतली वर्सां जाली ती पार्टी घेवन आहा म्हणून. आयज आमी पार्टी घेवन आहाय पूण हेच भाशेन म्हणजे आमकांय नाका की हिंगाचे थिंगा उडी मारले थिंगाचे थिंग हे जाल्ले हे भाशेन हे नाका. पण फायनली कितें आसता आमचे जर लिडर तर हे भाशेन तर हिंगा थिंगा आपल्या हेचेर आपल्या फायद्याचेर जर हे भाशेन कोत्ता जाल्यार हे सारकें न्हू. पूण हेजेर कितें नियाड कितें येता तेजेर कितें सोल्युशन येता तेजेर आमी ते चोयतले आणि अकॉर्डिंग टू आमी एक डिसिजन घेतले. तुम्ही गोंयान जे लिडर्स आहात एनसीपीचे कार्यकर्ते आहात ते एकीकडे रावतले दिसता तुमच्या अंडर? आमी एके कडेन आहा आयज पासून एके कडेन आहाय.
जेन्ना हे आयज हे सगळे घटना ही घडली थिंगा महाराष्ट्रा, तेन्ना आमी आयज एकमेकाक फोन करून आयज आमी एकमेकाचे डिसिजन हे जाले. आनी तेणी देखून आमकां सांगलें की बाबा फिलिपाप कितें करपाचें. हांवें म्हणलें कांयच नाका, वी वील मीट, आमी चोवया पयलें शरद पवार कितें सांगता हो कितें हें करता तो, आनी तेजेर आमी मागीर आमी आमचें डिसिजन घेवया. ओके, सो तुम्ही आता शरद पवारांच्या डिसिजनाक रावतले. ना आमी रावता जे महाराष्ट्रात तो येवन तो प्रेस कॉन्फरन्स घेतलो, कितें डिसिजन घेतलो तो तेजेर. आतां कितें बीजेपी म्हणटकच कितें आमच्या लक्षान मनान आमच्या बीजेपी म्हणटा ती भाशेन हें नाच. ओके ओके, या या थँक्यू थँक्यू जुझे. थँक्यू. तर हे होते जुझे फिलिप, जे गोवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या घडामोडीनंतर नेमकी पक्षाची अधिकृत भूमिका काय येते त्याच्यावरतीच पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे जोपर्यंत शरद पवार एक ठाम भूमिका या सगळ्या घडामोडीबाबत मांडत नाही तोपर्यंत ते बोलू शकत नाहीत. परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःच्या स्वार्थासाठी अशा पद्धतीनं उड्या मारण्याचे जे प्रकार आहेत त्याचा त्यांनी निषेध केलेला आहे. त्याबद्दल त्यांनी नाखुशी व्यक्त केलेली आहे. अर्थात गोवा विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही आहे सध्या. त्यामुळे या पक्षाला सध्याच्या परिस्थितीत किती महत्त्व गोव्यात आहे हा एक वेगळा प्रश्न आहे. परंतु काही का असेना त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मंत्री गोवा विधानसभेत राहिलेले आहेत. त्यामुळे जुझे फिलिप यांच्या नेमक्या भूमिकेकडे नेमकं आपल्याला पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला जुझे फिलिप यांच्या विधानाकडे पाहावा लागणार आहे. मी पुन्हा एकदा सागर चव्हाणकडे संवाद साधणार आहे. फक्त एकच मुद्दा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आजच्या घडामोडीनंतर ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी जवळजवळ 40 आमदारांचा पाठिंबा घेऊन एकनाथ शिंदे गटाला जो पाठिंबा दिलेला आहे, या घडामोडीनंतर राष्ट्रवादीच्या सरकारमधील समावेशानंतर एकनाथ शिंदे गटाचं भवितव्य काय राहणार आहे सरकारात. म्हणजे एकनाथ शिंदे गटाचं महत्त्व हे तसंच राहणार आहे की एकनाथ शिंदेचं महत्त्व या राष्ट्रवादीच्या समावेशामुळे कमी होणार आहे किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरतीच गदा येऊ शकते. नेमकी या संबंधाची काय नेमकी परिस्थिती सागर हा येतोय. सागर, या सगळ्या घडामोडीचा नेमका परिणाम एकनाथ शिंदे गटावरच्या शिवसेनेवरती काय होऊ शकतो? निश्चित अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा, आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाच्या राजकारणाला हे जाणून घ्यायचं आहे आणि याची फार मोठी उत्सुकता देखील आहे. खरं तर अगदी जर पाहिलं असेल तर वर्षभरापूर्वी एक मोठा राजकीय भूकंप, म्हणजे संपूर्ण देशातील एक सर्वात मोठा राजकीय भूकंप म्हणून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेले बंड याकडे पाहिलं गेलेलं होतं. आणि एकंदरीत देशाच्या या राजकारणामधील हा सर्वात मोठा राजकीय भूकंप होता. आणि त्यांनी शिवसेनेमधून बंड करून संपूर्ण पक्षच अगदी शिवसेना ही त्यांनी भाजप सोबत आणलेली होती. आणि अगदी आमदारच नव्हे तर अगदी पक्ष आणि पक्षाचं नाव आणि पक्ष चिन्ह देखील त्यांनी आपल्याकडे घेतलं होतं. अगदी याची अगदी लढाई जर पाहिली असेल तर ती लढाई अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत सुरू होती. आणि नुकतंच वर्ष त्या सगळ्या घटनेला झालं आणि अधिकृत शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना मिळालेलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर 1 वर्ष झाल्यानंतर कुठेतरी आता पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटाचं मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असतो. आणि जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले होते तर गेले 1 वर्षभर ते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत होते. अनेकांनी आपल्या मनातील खतखत ही बोलून देखील दाखवलेले होते. आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या शुक्रवारी खरं तर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता. आणि अशाच परिस्थितीमध्ये जर पाहिलं असेल तर आज जो शपथविधी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झालेला आहे, भाजप सोबत त्यांनी 40 आमदार आणलेले आहे, त्यामुळे निश्चितच यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं महत्व हे काहीशे जर पाहिलं असेल तर ते कमी झालेलं आहे. आणि एकंदरीत जर शुक्रवारी होणाऱ्या या शपथविधीसाठी किंवा मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून जे आमदार होते, इच्छुक आमदार होते, त्यांच्याकडून अनेक प्रस्ताव दिले जात होते. अनेकांकडून अगदी राज्यातच नव्हे तर अगदी केंद्रामध्ये देखील मंत्रिपद मिळावी अशी मागणी होत होती. अगदी त्यांनी आपल्याला किती मंत्रिपद राज्यामध्ये मिळायला पाहिजे
केंद्रामध्ये आपल्याला कोणतं मंत्रिपद मिळायला पाहिजे अशा पद्धतीचा प्रस्ताव हा भाजपकडे ठेवलेला होता. आणि अशाच वेळी जर पाहिलं असेल तर आज राष्ट्रवादीचे तब्बल 1-2 नव्हे तर 40 आमदार हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सागर, आमची भाजपसोबत वेळ आलेले आहेत. संपत आलेली आहे. या सगळ्या घडामोडीकडे आमचं पूर्ण लक्ष राहणार आहे आणि आम्ही पुन्हा वेळोवेळी सागर चव्हाण याच्याशी संवाद साधून या सगळ्या घडामोडींचा वृत्तांत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सागर, खूप खूप धन्यवाद. मला वाटतं उद्यापासून खऱ्या अर्थानं आजच्या राजकारणाचे जे पडसाद आहेत ते उद्या उमटणार आहेत. त्यामुळे उद्या नेमकं तिथं काय घडतंय या संबंधाची विस्तृत माहिती आम्हाला हवी आहे आणि आम्ही तुमच्याशी पुन्हा एकदा संवाद साधू. खूप खूप धन्यवाद आजच्या या घडामोडी संबंधी माहिती दिल्याबद्दल. तर हे होते आमचे मुंबई प्रतिनिधी सागर चव्हाण. आणि तुम्ही आता सागर चव्हाणाकडल्यान तुम्ही ऐकल्यात की कशा पद्धतीने आज सकाळपासून हे सगळे राजकीय घडामोडी महाराष्ट्रात झाल्यो. पहिली शिवसेनेच्या पक्षान फूट पडली, त्या उपरांत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षान फूट पडली. अशा पद्धतीन जे मुख्य राजकीय पक्ष महाराष्ट्रात असतात त्या राजकीय पक्षान फूट पडून ताचे 2 भगलां जाल्लेली आमकां आता पळोवपाक मेळ्ळी. आणि सगळ्यात महत्वाची गजाल म्हटल्यार आयज शरद पवार हांणी जे आपल्या पत्रकार परिशदेक सुरवात करतानाच तांणी पयलीं ह्या विशयाचो उल्लेख केलो, तो म्हटल्यार पंतप्रधान नरेंद्र मोदी हांणी जो गंभीर आरोप केल्लो एनसीपी पक्षाचेर की एनसीपी पक्ष हो पुरायपणान भ्रष्टाचारान माखला म्हणून, त्याच एनसीपी पक्षाच्या अजित पवार आणि हेर आमदारांक आयज भाजपान आपल्या पक्षान दाखल केले. हाचो अर्थ कितें असो प्रश्न आणि तातूंत आभारूय शरद पवार हांणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हांचे मानले. ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकारणा कडेन आमी बारीक नजर दवरून आसात आणि ह्यो सगळ्यो घडामोडी आमी तुमच्या मेरेन पावयत रावतले. फाल्यां ह्याचो पडसाद जे आसात ते पडसाद फाल्यां आमकां पळोवपाक मेळटले. फाल्यां सुद्दां आमी सागर चव्हाणा कडेन संवाद साधून हे सगळे राजकारण जे आसा ते आमच्या गोंयच्या प्रेक्षकांक दाखयतले. तो मेरेन पळयत रावा प्रुडंट मिडिया. नमस्कार.